आज आम्ही करत आहोत म्हशीच्या चिक्काचा खरवीज। आम्ही चीक घेतला आहे 2 वाट्या, ताजा चीक घेतला आहे 2 वाट्या, तर त्याचा मी खरवीज करणार। त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला आवडीनुसार गूळ, दूध 1 लिटर, त्यासाठी लागणारे साहित्य आहेत वेलदोडे, सुंठ आणि जायफळ आहेत। हे किसून घालायचं आहे, सुंठ आणि जायफळ आणि वेलदोडे बारीक करून घालायचे। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये चीक वतून घ्यायचा व त्यामध्ये 1 लिटर दूध घालून घ्यावे। आपल्या आवडीनुसार त्यात गूळ घालून घ्यायचा। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर जास्त घालायचा। अशा प्रकारे आम्ही भरपूर गूळ घातलाय, आम्हाला गोड आवडत। याला तर व्यवस्थित मिश्र करून घ्यायचे, त्यामुळे खरवीज चांगला बनतो। तो गूळ आहे ना, तो वितळूपर्यंत त्याला हलवायचं। आता गॅस चालू केलाय आम्ही। एका भांड्यामध्ये आम्ही पाणी घेतलंय 2 तांबे। इकडं गूळ आम्ही वितळत आहोत। अशा प्रकारे चिकामध्ये तो गूळ पूर्ण वितळला आहे। त्यामध्ये सुंठ आणि जायफळ किसून घालायचं। वेलदोडे बारीक केले ते घालून घेऊया। आता त्याला मिक्स करायचं। गरम पाणी केलेले आहे भांड्यात, ते उतरून घेतलं आहे खाली भांड। त्यामध्ये ते चीक ठेवायचं, चिकाचं भांड शिस्तात भांड ठेवून घ्यायचं। आता पुन्हा गॅस चालू करायचा। त्या चिकाच्या भांड्यावर प्लेट झाकायची। मोठ्या भांड्यावर प्लेट झाकून ते अर्धा तास ठेवायचं शिजत गॅसवरती। मंद आचेवर अर्धा तास ठेवायचं। अशा प्रकारे खरवीजला शिजलाय का बघायचं। थोडासा शिजायचा आहे, अजून 10 मिनिट शिजवून घेऊया आणि 10 मिनिटं शिजवून घेऊया। खरवीज थोडा शिजला नाही, त्यामुळे आणि अर्धा तास आम्ही शिजवून घेत आहोत। शिजला आहे पूर्णपणे खरवीज। आता शिजतात बघायचं शिजलाय का। अशा प्रकारे छान खरवीज शिजलाय। आता तो खरवीज गार झाल्यानंतर त्याचे खाऊया आपण। आता हे खरवीज गार झाल्यानंतर फ्रीजला आणि अर्धा तास ठेवायचं, म्हणजे घट्ट होतो आणि छान लागतो। मी हा खरवीज फ्रीजमध्ये ठेवला होता, आता अशा प्रकारे तयार झाला आहे।